महाराष्ट्र फूड 328 मी योगिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आजची रेसिपी आहे राजगिऱ्याचे लाडू। त्यासाठी चिक्कीचा गूळ घेतला आहे, तो 7 ते 8 मिनिटं वितळून घ्यायचा आहे। इथे 7 ते 8 मिनिटं गूळ वितळून घेतला आहे, चिक्कीचा गूळ घेतला आहे आणि 500 ग्रॅम घेतला आहे तो। इथं 2 पोहे खायचे 2 चमचे साजूक तूप घातलंय आपण। सात ते 8 मिनिटं गूळ वितळवल्यानंतर त्यात आपण 100 ग्रॅम शेंगदाणे घेतले, शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतलाय, खरपूस भाजून घेतले आणि त्याचा कूट करून घेतलाय। आता आपण राजगिरे टाकतोय। राजगिऱ्याच्या लाह्या मार्केटमध्ये मिळतात, या लाह्या मार्केटमध्ये कुठं पण मिळतात। त्या लाह्या आणायच्या आणि अशा पद्धतीने काढायचे। अ 150 ग्रॅम लाह्या घेतल्या आपण राजगिऱ्याच्या। 500 ग्रॅम गुळाला 150 ग्रॅम लाह्या आणि 100 ग्रॅम आपण शेंगदाण्याचा कूट घेतलाय। अशा पद्धतीने संपूर्ण काढून घ्यायचे। तुम्ही बघू शकता, एक पूर्ण काढून झाल्यानंतर याचे आपण लाडू वळतोय। साधारण अशा पद्धतीने लाडू वळायचे। खूप झटपट होणारी रेसिपी आणि पौष्टिकही आहेत। अशा पद्धतीने आपले लाडू तयार होते। बाकीचे लाडू करून घेतो। हे लाडू थोडेसे गरम असतानाच बांधायचे। तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपले राजगिऱ्याचे लाडू तयार आहे। एकदा हे घरी बनवून बघा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।